जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये सर्वाधिक ओढ असते ती गौरी महालक्ष्मीच्या सणाची सुद्धा. म्हणजे लहान आबाल मुलांना ज्या पद्धतीनुसार गणपती बाप्पा आवडतो त्याच पद्धतीनुसार सुवासिनींना, कुमारिका मुलींना आणि मोठ्या व्यक्तींना आवडतो तो म्हणजे गौरी महालक्ष्मीचा सण. आता या गौरी महालक्ष्मीच्या सणाला सुद्धा विभिन्न नावं आहेत. कोणी याला गौराई म्हणतं, कोणी महालक्ष्मी म्हणतं, कोणी गंगा गौरी म्हणतं, तर कोणी त्याला त्या ठिकाणी गवर म्हणतं. गवर, गौराई, महालक्ष्मी, गंगा गौरी सर्व काही एकाच देवतेची नावं. परंतु या देवतेच्या पूजनाच्या पद्धती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या भिन्न भिन्न आहे की एका पद्धतीचं दुसऱ्या पद्धतीसोबत फारसं तारतम्य दिसत नाही. काही गोष्टी एकदम सारख्या असतात, तर पूजनामध्ये काही गोष्टी इतर प्रांतापेक्षा आपल्या प्रांतामध्ये एवढ्या वेगळ्या आणि आपल्या प्रांतापेक्षा बाजूच्या प्रांतामध्ये एवढ्या वेगळ्या वाटतात की एकच सण एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने कसा त्याला साजरा केला जाऊ शकतो असा सुद्धा प्रश्न पडतो. परंतु सर्वांच्या जिव्हाळ्याचा, लाडका आणि उत्साहाचा हा गौरी महालक्ष्मीचा सण आहे. या गौरी महालक्ष्मीच्या सणाच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता. यावर्षी सुद्धा हा व्हिडिओ मी बनवत आहे, कारण मागच्या वर्षी जे चॅनलचे सबस्क्रायबर होते ते वेगळे होते. यावर्षी लक्षणीय वाढ झालेली आहे. चॅनलच्या सबस्क्रायबरच्या वाढीनुसार पुन्हा आपण काही नवीन माहिती त्यामध्ये ऍड करून ही गंगा गौरीची म्हणजेच महालक्ष्मीची माहिती देऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत ते सुद्धा एकदा अनुक्रमणिका बघूया. गौरी आणि महालक्ष्मी नेमक्या कोण आहेत, त्यांची कथा काय आहे, गणपतीचं आणि गौरी महालक्ष्मीचं नेमकं नातं काय आहे, या महालक्ष्मीचं पूजन करायच्या पद्धती कुठल्या कुठल्या, त्यातील योग्य पद्धत कुठली, अयोग्य पद्धत कुठली, त्यांच्या नैवेद्याचे प्रकार कुठले, योग्य प्रकार कुठले, अयोग्य प्रकार कुठले, विसर्जनाचे प्रकार कसे, याबद्दल अगदी समग्र सविस्तर चर्चा, वर्णन आणि माहितीपर असा हा व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कोणीही स्किप करू नका. चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम लक्षात घ्या, गौरी महालक्ष्मीचा सण हा केव्हा साजरा करण्यात येतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं आवाहन करण्यात येतं. म्हणजेच महालक्ष्मीला आवाहन म्हणजे तिला बसवण्यात येतं. ज्येष्ठा नक्षत्रावरती तिचं पूजन करण्यात येतं. तिला त्या ठिकाणी भरपूर भोग दाखवले जातात, नैवेद्य दाखवले जातात आणि रात्रभर जागरण सुद्धा काही भागांमध्ये केलं जातं, ज्याला गवर जागवणे असं म्हणतात. आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती तिचं विसर्जन केलं जातं. म्हणजे 3 नक्षत्र प्रमुख लक्षात आली. अनुराधा नक्षत्रावरती आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन. आता ही जी काही पूजाविधी आहे यावरून सर्वात प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्येष्ठा गौरी पूजन हे मुळामध्ये तिथीनिहाय नसून ते नक्षत्रनिहाय आहे. म्हणजे नक्षत्र प्रधान असा हा सण आहे, त्यामुळे तो त्या नक्षत्रावरती साजरा केला जातो. आता या सणाच्या दिवशी त्या गौरी व गणपतीची जी स्थापना असते तर गौराया ह्या मुहूर्तावरतीच बसवाव्या का, तर हो, गौराई मुहूर्तावरती बसवणं फार गरजेची आहे. कारण एखाद्या वेळेला आपल्याला दिवसाचा प्रहर मागे पुढे झाला तरी चालेल, एखादा घंटा मागे पुढे धकून जातो, परंतु नक्षत्राचा कालावधी ठराविक घटकेपर्यंतच असतो. त्यामुळे त्या घटकेच्या आत जर त्या गौरीची स्थापना झाली नाही, महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना झाली नाही, तर नक्षत्रामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजेच शुभ मुहूर्तावरतीच गौराईला स्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि येथेच खरी तारांबळ उडते. कधी कधी ज्येष्ठा गौरी आवाहनाचा मुहूर्त संपूर्ण दिवसभर असतो, कधी कधी तो फक्त 2 ते 2.5 तासांचाच असतो. अशा वेळेला मात्र गौरी बसवणाऱ्या व्यक्तींच्या घरी फार कसरतीची कमाल त्यांना करावी लागते, तारांबळ उडते. आता येऊया कथेकडे. गौरी महालक्ष्मीची नेमकी कथा काय. 3 कथा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 3 कथेपैकी कुठली योग्य हे सुद्धा आपण त्याबद्दल चर्चा करूया. पहिली कथा बघा. समुद्र मंथन झालं. या समुद्र मंथनामध्ये देव आणि असुर एकामेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. त्यांनी त्या ठिकाणी सर्पाची दोरी केली, पर्वताची चुंबळ केली आणि त्या ठिकाणी रवी रोवून त्या ठिकाणी सागर मंथन केलं. सागर मंथनामधून एकूण 14 रत्ने निघाली, त्यापैकी लक्ष्मी सुद्धा निघाली. आता ही जी लक्ष्मी होती या लक्ष्मीने भगवान श्री हरी विष्णू सोबत स्वतःचं लग्न केलं.
परंतु लक्ष्मीच्या सोबतच तिची सावली म्हणजेच तिची मोठी बहीण अलक्ष्मी सुद्धा होती. ही अलक्ष्मी दिसायला कुरूप होती, विक्राळ स्वरूपाची होती, अशुभ लक्षणी होती. अशा या अलक्ष्मीचा स्वीकार कुठलाही देवी देवता करायला तयार होईना. त्यावेळेला भगवान विष्णूने त्या अलक्ष्मीला वर दिला की तुझी सुद्धा माझ्या पत्नी लक्ष्मीप्रमाणेच भूतलावरती मनुष्य लोकांमध्ये पूजा केली जाईल. आणि म्हणून या 3 दिवसांमध्ये ज्येष्ठा गौरीच्या रूपाने अलक्ष्मी आणि कनिष्ठा गौरीच्या रूपाने लक्ष्मी अशा 2 बहिणींची पूजा होते. ही एक कथा आहे. ही कथा योग्य की अयोग्य याबद्दल नंतर बोलूया. दुसरी कथा ऐकूया. दुसरी कथा अशी की भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीचं भांडण झालं, कारण त्या ठिकाणी असणाऱ्या एका ऋषींनी भगवान श्री हरी विष्णूच्या छातीवरती लात मारली. ती फार मोठी कथा आहे म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतोय. एका ऋषींनी भगवान श्री हरी विष्णूच्या छातीवरती लात मारली आणि त्याचा राग माता महालक्ष्मीला आला आणि ती थेट स्वर्ग सोडून, क्षीरसागर सोडून कोल्हापुरामध्ये, करवीरपुरामध्ये येऊन थांबली. करवीरपुरामध्ये रागाने येऊन बसलेल्या लक्ष्मीला रुसवा काढण्यासाठी श्री हरी विष्णू सुद्धा त्या ठिकाणी आले आणि अशा पद्धतीनुसार भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी ही ज्येष्ठा गौरी आणि भगवान विष्णूंची म्हणजे व्यंकटेशाची दुसरी पत्नी पद्मावती ही कनिष्ठा गौरी या 2 स्वरूपांमध्ये ज्येष्ठा कनिष्ठ रूपामध्ये लक्ष्मी पद्मावतीचं पूजन सुरू झालं. अशी सुद्धा एक कथा आहे. ही सुद्धा योग्य की अयोग्य हे पुढे ठरवूया. तिसऱ्या कथेकडे वळूया. बघा, भगवान हिमालयाची कन्या असणारी गौरी म्हणजे जी स्वतः गौर आहे, अतिशय गोरी आहे, कारण ती बर्फाळ प्रदेशामध्ये राहते. अशा गौरी आणि तिची मोठी बहीण असणारी गंगा म्हणजे गंगा नदी, कारण तुम्हाला कल्पना असेल की भगवान हिमालयाच्या पुत्रींमध्ये उमा आणि गंगा, उमा म्हणजे पार्वती माता आणि गंगा म्हणजे गंगा नदी, जिचं नंतर अवतरण स्वर्गामधून पृथ्वीवरती झालं. अशा या 2 बहिणींची स्थापना ज्येष्ठा कनिष्ठ रूपामध्ये केली जाते. आता या 3 कथेपैकी कुठली कथा आपण त्या ठिकाणी योग्य मानावी आणि गणपतीचं आणि गौरीचं नातं काय हे सुद्धा सांगूया. बघा, 3 कथेपैकी सर्वात शेवटी सांगितलेली कथाच योग्य आहे. याची काही कारणं बघा. गौरी म्हणजे काय? त्यांनी सांगितलंय की जी अतिशय वर्णाने गौर आहे अशी गौरी, जी हिमालयाची मुलगी आहे अशी गौरी, भगवान शंकराची अर्धांगिनी आहे म्हणजेच पार्वती आहे अशी गौरी. आणि आपण ज्या वेळेला गौरी पूजन हा विधी करतो, आता गौरी पूजनामध्ये गौरीला बऱ्याच ठिकाणी गौर म्हटलं जातं, गौराई म्हटलं जातं, महालक्ष्मी म्हटलं जातं. परंतु तुम्ही दिनदर्शिकेमध्ये किंवा पंचांगामध्ये जर शब्द शोधला तर शब्द येतो ज्येष्ठा गौरी पूजन, म्हणजे ज्येष्ठ असणारी गौरी. गौरी म्हणजे कोण? तर पार्वती, हिमालयाची कन्या. अनेक प्रकारच्या ग्रंथांमध्ये आपल्याला गणपतीचं आणि गौरीचं वर्णन सुद्धा मिळतं. जसं की बघा, नमन माझे गौरी पुत्रा विनायका हे मराठीमधील गणपती स्तोत्र आहे. म्हणजे नमन माझे कोणाला? गौरीपुत्राला, विनायकाला, म्हणजे विनायक हा गौरीचा पुत्र आहे तिथे आपल्याला कळतं. त्यानंतर संस्कृतमधील गणपती स्तोत्र आहे जे नारदांनी विरचित केलेलं आहे. नारद पुराणा अंतर्गत ते आलेलं आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम, म्हणजे गौरीच्या पुत्रा विनायका तुला आमचा शिरसावंद्य नमस्कार असो. यानंतर आपण जर भक्तिगीतं ऐकायला गेली तर गणपती गजवदना गौरीच्या नंदना, नंतर गजानना गौरीच्या नंदना भक्ताच्या घराला या हो या. अशा पद्धतीनुसार अनेक प्रकारच्या गीतांमध्ये, श्लोकांमध्ये आणि त्या ठिकाणच्या मंत्रांमध्ये आपल्याला गौरी पुत्र म्हणून गणपतीची ख्याती कळते. यावरूनच लक्षात येतं की गौरी म्हणजे शंकराची पत्नी, तर गणपतीची आई म्हणजेच पार्वती. म्हणजे ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ज्येष्ठा गौरी म्हणजे माता गंगा आहे आणि कनिष्ठा गौरी म्हणजे त्या ठिकाणची पार्वती आहे. किंवा तुम्ही त्याला ज्येष्ठा गौरीला पार्वतीचा पूर्वजन्म सती मानू शकता आणि कनिष्ठा गौरीला उमा पार्वती मानू शकता. परंतु ती जी सर्व काही कथा आहे किंवा तो जो काही सण आहे तो भगवान शंकराची अर्धांगिनी माता पार्वती हिच्या अवतीभोवती केंद्रित आहे, एवढं मात्र नक्की. आता या ठिकाणी समुद्र मंथनातून ज्येष्ठा आणि कनिष्ठा लक्ष्मी निघाल्या. ती अलक्ष्मी आहे म्हणजेच ती कुठेतरी कुरूप आहे, दाड आहे, अभद्र आहे असं गौराईबद्दल वर्णन सुद्धा ऐकावंसं वाटत नाही. मग एवढं मांगल्यदायी असणारा हा सण अलक्ष्मीचा कसा काय असेल? आणि श्री सुक्तामध्ये सांगितलेलं आहे अलक्ष्मी नाशयाम्यहम, म्हणजे अलक्ष्मीचा नाश व्हावा
मग तिचं पूजन का केलं जाईल? त्यामुळे हा सरळ सरळ त्या ठिकाणी माता गौरीचा, माता पार्वतीचा उत्सव आहे. बरं, याचं दुसरं उदाहरण म्हणजे बऱ्याच भागांमध्ये गौरीला गंगा गौरी उत्सव म्हटलं जातं. तेथे तर सरळ सरळ गंगा म्हणजे गंगा नदी आणि गौरी म्हणजे पार्वती, नावामध्ये सर्व अर्थ उघड होतो. असो, आता आपण या बाबीकडे वळूया की गौरी पूजनाच्या निरनिराळ्या भागांमध्ये निरनिराळ्या पद्धती कुठल्या आहेत. बघा, प्रांत बदलला की पूजनाची पद्धत बदलते. सर्वात प्रथम आपण कोकण भागातून प्रथेची सुरुवात बघूया आणि कोकणाकडून आपण विदर्भाकडे महाराष्ट्रामध्ये वळूया. कोकण भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी तेरड्याची गौर बसवली जाते. तेरड्याची महालक्ष्मी बसवली जाते. तेरडा नावाची वनस्पती असते, तिला निमंत्रण देऊन हळद कुंकू लावून ती वनस्पती घरी आणली जाते आणि तेरड्याच्या पानांना त्या ठिकाणी गौरी महालक्ष्मीचा मुखवटा लावला जातो. हा मुखवटा पितळेचा, लाकडाचा किंवा चिनी माती शाडूचा सुद्धा असू शकतो. वेळ प्रसंगी चांदीचा किंवा सोन्याचा मुलाम चढवलेला मुखवटा सुद्धा असतो. हा मुखवटा तेरड्याच्या पानांना बांधून त्या तेरड्याच्या पानाला एखाद्या खुर्चीवरती किंवा कोथळीवरती उभं करून त्याला साडी वगैरे नेसवली जाते. सर्व शृंगार केले जातात. याला तेरड्याची गौर असं म्हणतात, म्हणजे तेरडा वनस्पतीवर उभी असणारी गौर. दुसरा प्रकार जो आहे कोकण किनारपट्टीमधला, तो आहे खड्याची गौर. म्हणजे काय? सुवासिनी महिला नदी किनारी जातात, एकमेकींना हळद कुंकू लावतात, नदी किनारी गौरी गणपतीचे, महालक्ष्मीची गाणी गातात, गौराईची गाणी गातात आणि शुद्ध खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यामधून किंवा नदीमधून मोठाल्या आकाराचे 5 खडे घरी उचलून आणतात. या 5 खड्यांपैकी 2 खड्यांची गौर आणि 3 खडे तिची पिलावळ, अशा पद्धतीनुसार खड्यांनाच गौरीचं स्वरूप मानून त्यांचं सुद्धा पूजन केलं जातं. काही ठिकाणी फक्त गौरीच्या मुखवट्याचा कागद विकत मिळतो. तो कागद एखाद्या पाटीवरती किंवा पुठ्ठ्यावरती चिपकवून त्याचं पूजन केलं जातं. आता हे झाले सर्व कोकणातील प्रकार. आता आपण जसं विदर्भाकडे वळतो तशी तशी गौरी गणपतीची परंपरा समृद्ध होताना आपल्याला दिसते. जसं की बघा, गंगा गौरी म्हणून एक प्रकार असतो. ह्या गंगा गौरी कशा बसवल्या जातात? तर नारळापासून गौरीचा मुखवटा तयार केला जातो. हे नारळ तांब्यावरती किंवा कलशावरती बसवले जातात. 3 दिवस त्यांचं पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर ते दोनही नारळ फोडून त्यांचा प्रसाद करून घरी खातात किंवा ते नारळ बरकत म्हणून पुढच्या वर्षीपर्यंत घरामध्ये बांधून ठेवतात. दोनही पद्धती आहे. दुसरा गंगा गौरी बसवण्याचा प्रकार म्हणजे तांब्यावरती, लोट्यावरती पंचपात्र पालथं घातलं जातं आणि पंचपात्रालाच नाक डोळे कोरले जातात. म्हणजे जसं भातुकलीमध्ये आपण एखाद्या ग्लासापासून, तांब्यापासून एखादं खेळणं तयार करतो, त्या पद्धतीनुसार लघु स्वरूपामध्ये गंगा गौरी बनवली जाते. खाली एक तांब्या असतो, त्यावरती एक पंचपात्र उपडं टाकलेलं असतं किंवा फुलपात्र उपडं केलेलं असतं आणि त्या फुलपात्रालाच नाक, डोळे, बिंदी, नथ वगैरे घातली जाते, त्याला ती चिपकवली जाते. हा सुद्धा एक गंगा गौरीचा प्रकार आहे. यानंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये सुगड्याची गौर बसवली जाते, म्हणजे महालक्ष्मी बसवली जाते. आणि हो, कोकण किनारपट्टीमध्ये तिला गवर म्हणतात, पुणे मुंबई भागामध्ये तिला गौराई किंवा गौरी म्हणतात आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर या भागांमध्ये तिला महालक्ष्मीच म्हटलं जातं. आमच्या इकडे गौरी शब्द किंवा गौराई शब्द फारसा वापरला जात नाही. महालक्ष्म्या आल्या असं एक ग्रामीण भाषेमध्ये बोललं जातं किंवा लक्ष्म्या आल्या, महालक्ष्म्या आल्या असं संबोधलं जातं. आता या भागांमध्ये ज्या वेळेला आपण गौराईची स्थापना करतो त्यावेळेला सुगड्यांची गवर कशी असते? तर एखादी सुगड्यांची उतरंड मांडली जाते. सुगडे म्हणजे त्या ठिकाणी आपण गोलाकार पद्धतीनुसार मातीची मडकी समजूया. 5 किंवा 7 किंवा 9 अशी मातीची मडकी असतात, जी उतरंडीप्रमाणे एकमेकींवरती उभी केली जातात. सर्वात खाली मोठा मडका, त्यावरती आणखीन छोटा, त्यावर आणखीन छोटा, त्यावर आणखीन छोटा. तसं पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये धान्य ठेवण्यासाठी सुगडींचा वापर केला जायचा, ज्यालाच त्या ठिकाणी सुगड रचणे म्हटलं जायचं. त्या पद्धतीनुसार सुगड रचली जाते, जी चढत्या क्रमाकडून उतरत्या क्रमाकडे असते आणि अशा निमुळत्या सुगडीवरती गौरी महालक्ष्मीचा चेहरा करून त्या सुगड्यांनाच फार कलापूर्वक पद्धतीनुसार अगदी आल्हादपणे साडी नेसवली जाते. अतिशय नाजूक पद्धतीनुसार हा देखावा असतो. फार मोजक्या घराण्यांमध्ये आज सुद्धा ही प्रथा आहे. यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे काडीवरची गौर किंवा काडीवरची महालक्ष्मी. एक उभी काडी असते, त्या उभ्या काडीला हात म्हणून 2 एक आडवी काडी लावलेली असते. एक काडी उभी आणि एक काडवी
काडी आडवी, अशा पद्धतीनुसार त्या काठीला साडी नेसवून तिच्या त्या दोन आडव्या काडीला दोन हात बांधले जातात, वरतून तिला मुखवटा लावला जातो आणि अशा पद्धतीनुसार काडीवरची महालक्ष्मी सुद्धा उभी केली जाते. त्यानंतर सर्वात पुढचा प्रकार येतो तो म्हणजे कोथळ्यावरची महालक्ष्मी किंवा गौर. कोथळ्यावरची महालक्ष्मी अतिशय जास्त प्रसिद्ध आहे आणि बहुतांशी घरी आपल्याला ती बघायला मिळते. म्हणजे काय, लाकडाचा किंवा लोखंडी कोथळी असते, जिला कोठी म्हणतात, कोथळा म्हणतात. कोथळा किंवा कोठीला त्या ठिकाणी एक आतून पोकळ भाग असतो, ज्यामध्ये आपण धान्य भरतो, ज्यामुळे त्या कोठीला वजन येतं आणि त्या कोठीला सुंदर अशी साडी नेसवून तिला दोन हात जोडून तिला पूर्ण दागिने घालून साडी नेसवण्यात येते, वरतून तिला मुखवटा लावण्यात येतो. ही पद्धत सुद्धा बरेच घरी आहे. काही ठिकाणी हल्ली आता फायबरच्या बॉड्या विकत मिळत आहेत, त्या आता अगदी सुलभ असतात, ज्यामध्ये निरनिराळ्या हातांमध्ये मांडी घालून बसलेली गौर, आडवी मांडी केलेली गौर, पालथा पाय घातलेली गौर, आशीर्वाद अभय मुद्रेमध्ये असणारी गौर, अशा पद्धतीनुसार गौरी सुद्धा बसवल्या जातात. त्याही बसवायला फार सोप्या असतात. आणखीन एक प्रकार आहे, त्या म्हणजे आयती लक्ष्मी. आयती लक्ष्मी म्हणजे काय, तर रेडीमेड मूर्ती असते, ज्या मूर्तीचे हात कमरेवरती असतात, त्यांच्या काखेमध्ये बाळं असतात आणि त्या महालक्ष्मीला फक्त ठेवायचं असतं मूर्तीसारखं आणि पुन्हा उचलून तिला पॅक करून ठेवलं जातं. जसं या ठिकाणी ही छोटीशी एक गौरी स्वरूपातीलच हे खेळणं आहे, हे काही गौर नाहीये, पण अशा पद्धतीनुसार ती असते, जी मार्केटमध्ये विकत मिळते आणि तिचं सुद्धा खेड्यापाड्यांनी पूजन केलं जातं, कारण तिला कपडे नेसवायचा ताण नसतो, दागिने घालायचा ताण नसतो, जास्त तिला सजवायचा ताण नसतो. सरळ ती ठेवली जाते आणि पुन्हा उचलून ठेवली जाते. सोपं काम असतं ते. कुठलीही पद्धत घ्या तुम्ही, मी मागाशी सांगितल्या पद्धतीनुसार, परंतु घरोघरी गौरीचं पूजन बहुतांशी प्रमाणावरती होतच होतं. आता आपण पूजनाची पद्धत बघूया. बघा, अनुराधा नक्षत्रावरती जो मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावरती घरातील महिला स्वतः जे गौरीचे मुखवटे आहे ते घराच्या बाहेर तुळशी वृंदावनापाशी नेतात. ज्यांच्याकडे तुळशी वृंदावन नसेल ते एका दिवसापुरती तरी तुळस लावतात बरं का, आणि तुळशी वृंदावनापाशी नेऊन किंवा घराच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी गौरीचे मुखवटे सुवासिनी स्त्रिया हातामध्ये घेतात आणि दरवाजामध्ये उभ्या राहतात. इतर सदस्य घराच्या आतमध्ये उभे राहून त्या बाहेरून आतमध्ये येणाऱ्या महिलांच्या पायावरती दूध आणि पाणी घालून त्यांचे पाय धुतात, त्यांच्या पायाला हळद कुंकू लावतात, त्यांच्या कपाळाला हळद कुंकू लावतात. गौराई महालक्ष्मीचे मुखवटे त्यांनी जे हातामध्ये पकडले असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हळद कुंकू लावलं जातं. त्या गौरीच्या मुखवट्यांना आणि हातामध्ये मुखवटे पकडणाऱ्या सुवासिनी किंवा महिलांना अक्षदा वाहिल्या जातात आणि हातामध्ये ज्या महिलांनी किंवा सुवासिनींनी मुखवटे पकडले असतील ते मुखवटे कपड्याने झाकलेले असावेत. त्या मुखवट्यांचं डोकं झाकलेलं असावं, हा सुद्धा नियम आहे बरं का. बोडख्या डोक्याने गवर घरामध्ये आणू नये असं म्हणतात. तर अशा वेळेला त्या मुखवट्यांच्या डोक्यावरती ब्लाऊजचा पीस किंवा छोटीशी ओढणी असं काहीतरी ठेवलेलं असतं. आता त्या मुखवट्यांना आणि सुवासिनींना अक्षदा देऊन झाल्या म्हणजे निमंत्रण देऊन झालं की त्यांना घरामध्ये या अशी विनंती केली जाते. त्यांचं थाळीने औक्षण करून त्यांची आरती ओवाळून त्यांना घरात बोलवलं जातं. अशा वेळेला बाहेरपासून ते घरापर्यंत हात कुंकामध्ये बुडवून कुंकाचे छापे काढले जातात किंवा एक साचा विकत मिळतो, त्या साच्यामध्ये गौरीची पावलं असतात, ती पावलं सुद्धा बाहेरपासून घरापर्यंत काढली जातात. ही पावलं गौराईची जी असतात ती बाहेरच्या दिशेने घरामध्ये आलेली असतात. घरातून बाहेरच्या दिशेला गौरीची पावलं काढणं अनिष्ट मानण्यात येतं, तसं काढूच सुद्धा नाही असं मानण्यात येतं. त्यामुळे बाहेरून पावलं घरामध्ये येताना तो छापा असतो. मग तुम्ही हाताचे पंजे द्या किंवा पावलं काढा किंवा काही काही ठिकाणी पावलं सुद्धा काढली जातात आणि हाताने छापे सुद्धा दिले जातात. दोन्ही सुद्धा पद्धती आहेत. आता घरामध्ये गौरी घेऊन आल्याच्या नंतर संपूर्ण घरभर त्या गौरीच्या मुखवट्यांना प्रथम फिरवण्यात येतं. तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या असतील त्या प्रत्येक खोलीमध्ये महालक्ष्मीचा मुखवटा घेऊन त्या सुवासिनी फिरतात. इतर सदस्य त्यावेळेला थाळी वाजवतात किंवा घंटी वाजवतात, झांज किंवा टाळ वाजवतात, काही ठिकाणी वाद्यसुद्धा वाजवतात. जसं आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाच्या गौरी आवाहनाच्या वेळी आम्ही जोरजोराने नगारा आणि संभळ वाद्य वाजवतो. प्रत्येक घरची पद्धत आहे, पण निदान थाळी तरी वाजवली जाते. आणि इतर सदस्य त्या सुवासिनींना विचारतात की कोण आली कोण आली. त्यानंतर ती सुवासीन उत्तर देते, गवर आली गवर आली. इतर सुवासिनी विचारतात की इतर जण तिला विचारतात कशाच्या पावलाने आली. ती सुवासिनी सांगते चांदीच्या पावलाने आली. आता आता एक आणखीन सुद्धा मी असं ऐकलेलं आहे की
गवर आली सोन्याच्या पावली सोन्या रुपयाच्या पावली. गवर आली सोन्याच्या पावली सोन्या रुपयाच्या पावली. तुम्ही काय म्हणायचं ते त्या ठिकाणच्या आपापल्या भागानुसार पद्धत आहे. परंतु ती जी लक्ष्मी आलेली आहे किंवा गवर आलेली आहे ती सोन्या पावलाने, चांदीच्या पावलाने, रुपयाच्या पावलाने धनधान्य समृद्धी घेऊन आलेली आहे, असा त्या ठिकाणचा उद्देश असतो. या ज्या गौराई आहे किंवा महालक्ष्मी आहे यांना माहेरवासीन मानण्यात येतं. 3 दिवसाचा माहेर भोगण्यासाठी ते आपल्या घरी आलेले आहे, त्यामुळे त्यांचे सर्व लाड पुरवायचे असा पूर्वग्रह असतो. आणि लेकीनी ज्या पद्धतीनुसार वडिलांच्या घरी किंवा माहेरी येताना सोन्याच्या पावलानेच यावं, कारण लेकीला लक्ष्मीचं स्वरूप आणि जावयाला नारायणाचं स्वरूप मानतात. यामुळेच अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी किंवा पुरुषोत्तम मासामध्ये लेकीचं आणि जावयाचं पूजन केलं जातं, त्यांना लक्ष्मीनारायण मानण्यात येतं. त्याच पद्धतीनुसार ह्या गौराई म्हणजेच आपली लेक घरी आली आहे, सोन्याच्या पावलाने आलेली आहे, तिच्या आशीर्वादाने वर्षभर आपल्याला सुख समृद्धी धन धान्य ऐश्वर दूध दुप्त डाळ दाणा सर्व काही राहावा या उद्देशाने तिची आळवणी करण्यात येते. पूर्ण घरभर त्या गौराईच्या मुखवट्यांना फिरवण्यात येतं. कोणाचा गोठा असेल तर अगदी गोठ्यामध्ये, गोदामामध्ये, तळघरामध्ये, आणखीन कुठली काही साठवणीची जागा असेल तिथे सर्व ठिकाणी गौराईला ती जागा दाखवण्यात येते. असं मानतात की गौराईच्या मुखवट्यांची दृष्टी ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी ती बरकत उभी करते. हा आपापल्या श्रद्धेचा विषय आहे. पूर्ण घरामध्ये गौराईचे मुखवटे फिरवून झाले की त्यांना मूळ स्थानावरती आणून ठेवलं जातं. आणि मूळ स्थानावरती आणून ठेवल्यावरती त्यांना दुर्वा, आघाडा, गुलाबाची फुलं, झेंडूची फुलं, जास्वंदाची फुलं, त्यानंतर गलांड्याची फुलं, जाई जुई मोगरा अशा विविध सुगंधित पुष्पांनी त्यांची पूजा केली जाते. या ठिकाणी काही जण तेरड्याचं पान वाहतात, काही जण त्यांना आघाड्याचं पान वाहतात, काही ठिकाणी दुर्वा वाहतात. थोडक्यामध्ये निरनिराळ्या औषधी वनस्पतींनी त्यांचं पूजन करावं इतकं आपण लक्षात घ्यावं. प्रत्येक प्रांताची पद्धत निरनिराळी असू शकते. गौरीचं पूजन करत असताना त्या ठिकाणी गौरीच्या मुखवट्यांना हळद कुंकू लावून त्यांना ते वनस्पती अर्पण केल्या जातात. त्यानंतर कोथळ्यांना सजवण्यात येतं किंवा आधीच कोथळ्या सजवून ठेवलेल्या असतात. फायबरची बॉडी असेल तर तिला साडी वगैरे नेसवून तिला दागिने वगैरे घालून ठेवलेले असतात. कोथळ्यांना साड्या नेसवलेल्या असतात. किंवा ज्यांच्या काडीवरच्या गौरी असतील त्यांनी पहिलेच काठीला सर्व साडी वगैरे नेसवून हात वगैरे बांधून ठेवलेले असतात. ही सर्व तयारी पूर्वीच करावी लागते. ऐन वेळेवर फक्त मुहूर्तावरती गौरीचे मुखवटे घरात आणणे आणि मुहूर्तावरती तिची स्थापना त्या कोथळ्यावरती करणे गरजेचं असतं. बरं, एखाद्या वेळेला जर गौरी गणपतीची स्थापना किंवा गौराईची स्थापना वेळेवरती झाली नाही, मुहूर्त टळला, तर काय करावं? अशा प्रसंगामध्ये निराश होऊ नये. कान पकडून त्या गौरी महालक्ष्मीची क्षमा मागावी. आई मला माफ कर, माते मला माफ कर. काही कारणास्तव मुहूर्तावरती तुझी स्थापना आम्ही करू शकलो नाही, परंतु तू तुझी कृपादृष्टी अखंड ठेव, अशी मनातून माफी मागावी. देवभावाचा भुकेला आहे आणि जसं होईल तशी स्थापना करावी. कारण एखाद्या वेळेला कोणावरती अतिप्रसंग असू शकतो, कोणामागे तातडीचं काम निघू शकतं. त्यामुळे अगदी वेळेवरच तो मुखवटा स्थापन होईल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे थोडं फार मागे पुढे धकून जातं. आता गौराईची स्थापना झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गौराईला पहिल्या दिवशी आरास मांडली जाते. तिच्या अवतीभोवती निरनिराळी खेळणी ठेवली जातात, फळे फुले ठेवली जातात. आता आमच्या विदर्भाची खासियत अशी आहे की गौराईला मांडल्यानंतर तिच्या जवळ चक्री भोपळा ठेवल्याच जातो. गोल भोपळा जो असतो त्याला चक्री भोपळा म्हणतात, चक्री म्हणतात. ती चक्री ठेवली जाते, केळाची फणी ठेवली जाते, कणस ठेवले जातात आणि चिक्कू किंवा डाळिंब किंवा इतर कुठली तरी गोड फळे अशी काही फळे मांडली जातात. याचा मान असतो असं म्हणतात. आता पहिल्या दिवशी गौरीला नेमका कशाचा नैवेद्य द्यावा, तर पहिल्या दिवशीचा बेत अगदी बेसिक ठरलेला आहे. भाजी आणि भाकरीचाच नैवेद्य बहुतांशी ठिकाणी पहिल्या दिवशी गौरी महालक्ष्मीला देतात. आता हा भाजी भाकरीचा नैवेद्य कसा असतो? कोकण किनारपट्टीमध्ये तांदळाची भाकरी आणि त्याबरोबर मेथीची भाजी बनवतात किंवा तांदळाची भाकरी आणि त्याबरोबर शेपूची भाजी बनवतात. काही भागांमध्ये ज्वारीची भाकरी त्याबरोबर शेपू आणि मेथीची भाजी बनवतात. तर विदर्भामध्ये स्पेशल ज्वारीची भाकर आणि त्याबरोबर आंबाडीची आंबट भाजी मात्र बनवतातच बनवतात. आता ही जी आंबाडीची भाजी आहे या भाजीमध्ये काही घराण्यांमध्ये असं आहे की गौरी महालक्ष्मीच्या सणामध्ये 3 दिवस स्वयंपाकामध्ये कांद्या लसणाचा वापर करतात आणि काही भागांमध्ये करत नाही. तर शक्यतोवर जे ब्राह्मण कुटुंब आहे त्यामध्ये स्वयंपाकात कांदा लसूण वर्ज्य असतो, फक्त जिरे मोहरीचाच स्वयंपाक बनवतात आणि इतर समाजामध्ये कांदा लसणाचा वापर चालतो. तर आपापल्या कुलधर्म कुळाचारानुसार ज्याने त्यांनी आपापलं करावं.
तर आंबाड्याची भाजी आणि भाकर असा नैवेद्य तिला दाखवून झाला की त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला काही भागांमध्ये गौरीला फराळ देण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये लाडू, करंज्या, शेव, चिवडा, बर्फी, बालुशाही, अनारसे, करंजी, पापड्या, साटोऱ्या असे निरनिराळे पदार्थ तिला दाखवले जातात. आता काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की हे पदार्थ पहिल्या दिवशी न दाखवता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवतात. कुठलीही पद्धत असो, परंतु ते दाखवत असतात. आता त्याच रात्री पहिल्या दिवशी रात्रीच्या वेळेला सुवासिनी महिलांना एक काम सुरू होतं. ते काम म्हणजे फुलवरा विणण्याचं. कारण दुसरा दिवस सुरू होण्याच्या आधी त्यांना तो फुलवरा विणून गौरी महालक्ष्मी समोर टांगायचा असतो. गौरी महालक्ष्मीला ज्या जागी बसवलं असेल किंवा ज्या मखरामध्ये बसवलं असेल, त्या मखराच्या मध्यभागी 2 महालक्ष्म्यांच्या मध्यभागी हा फुलवरा टांगण्यात येतो. आता फुलवरा म्हणजे काय, हा व्हिडिओ मी याआधी एक बनवलेला आहे, त्यावरती जाऊन तुम्ही सविस्तर त्याची माहिती बघू शकता. तात्पुरतं आपण इतकं लक्षात घेऊया की कणकेमध्ये चिमूटभर हळद मिसळून मीठ न टाकता कणिक तिंबून त्यापासून फुलोरा बनवतात किंवा मैद्याच्या पिठापासूनही फुलोरा बनवतात. फुलोऱ्यामध्ये वेणी, फणी, कुंकवाचं डबडं आणि त्या ठिकाणी असणारा देवीचे निरनिराळे दागिने, जसं कानातील असेल, गळ्यातील हार असेल, डोक्याची बिंदी असेल, असं सर्व पिठापासून बनवून ते तळलं जातं आणि काही पुऱ्या बनवल्या जातात. ह्या कडक पुऱ्यांचा फुलोरा बनवून हा सर्व गच्च भरलेला फुलोरा, त्यामध्ये काही करंज्या सुद्धा असतात, खारीक खोबऱ्याचे काप ते सुद्धा दोऱ्यामध्ये विणून त्यापासून फुलोरा बनवतात. असा सर्व फुलोरा गौरी महालक्ष्मीच्या डोक्याच्या मध्यभागी लटकवण्यात येतो. आता हा फुलोरा कोणी पहिल्या दिवशी रात्री लटकवतं, तर आमच्यामध्ये पद्धत आहे की आम्ही पहिल्याच दिवशी लटकवतो, कोणी दुसऱ्या दिवशी सकाळी लटकवतं, ज्याची त्याची आपापली पद्धत आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लगबग लागते ती म्हणजे महानैवेद्याची. निरनिराळ्या भागांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे महानैवेद्य केले जातात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी काही भागांमध्ये असं मानतात की गौरी महालक्ष्मीला उपवास असतो, त्यामुळे तिला फराळाचाच पदार्थ ठेवावा. मग साबुदाण्याची उसळ किंवा भगरीचा भात आणि आमटी किंवा त्या ठिकाणी काही उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू वगैरे असे पदार्थ गौरीला सकाळी ठेवले जातात. बऱ्याच प्रमाणावरती जसं मानण्यात येतं की गौरी महालक्ष्मीला दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास असतो, पण मी अशा प्रथेला मानत नाही. कारण माझी मान्यता अशी आहे की जी सासूरवासीन माहेर भोगण्यासाठी आलेली आहे, तिने माहेरी येऊन उपवास का पकडावा? तिने मनमुराद खावं आणि प्यावं आणि आपणही तिला मनमुराद खाऊ पिऊ घालावं, तिला उपवास पकडायला लावू नये. त्यामुळे आम्ही असं करतो, माझी पद्धत सांगतो, दुसऱ्या दिवशी सकाळी तिला सर्व फराळाचे पदार्थ, ज्यामध्ये लाडू, बर्फी, करंजी, अनारसा, शेव, चिवडा, त्याबरोबर अनारसे, आणखीन काय असतील त्या पापड्या, साटोऱ्या, असं सर्व गच्च भरून ते तिच्या समोर ठेवून त्याचा नैवेद्य सकाळी तिला दाखवला जातो. त्याबरोबर गरम मसाला दूध सुद्धा आम्ही महालक्ष्मीला ठेवतो. ही प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी आहे. काही कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये भूक लाडू आणि तहान लाडू तिला सकाळच्या न्याहारीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी देतात. भूक लाडू आणि तहान लाडू म्हणजे काय, तर गव्हाच्या पिठापासून गूळ मिक्स करून, गूळ एकत्र करून बनवलेले लाडू म्हणजे गूळ लाडू आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले लाडू म्हणजे तहान लाडू. म्हणजे गहू तांदळाचे लाडू म्हणजे तहान लाडू आणि भूक लाडू ते तिला दाखवले जातात. आता संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला खरी गंमत असते ती म्हणजे महाआरतीची आणि त्याबरोबर महानैवेद्याची. आता हा महानैवेद्य काय असतो, तर या महानैवेद्यामध्ये आपण जेवढे पदार्थ बनवू तेवढे पदार्थ कमीच असतात. जसं की तुम्हाला मी विदर्भाची पद्धत सांगतो. विदर्भामध्ये 16 भाज्या बनवल्या जातात. त्याबरोबरच पंचपक्वान्न असतातच, ज्यामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी असते, कढी असते, त्याबरोबर अळूची वडी, कुरडया, पापड, भजे हे सर्व पदार्थ असतातच. याबरोबरच काही ब्राह्मणी घराण्यांमध्ये सोवळ्यातील स्वयंपाक असतो, ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही, परंतु 4 ते 5 प्रकारच्या कोशिंबिरी, 4 ते 5 प्रकारच्या चटण्या, कणकेचे दिवे आणि त्याबरोबर पुरणाचे दिवे, त्याबरोबर भरडाचे लाडू. आता भरडाचे लाडू आणि भरडाचे वडे हा प्रकार खास करून ब्राह्मणांमध्ये केला जातो. मेथकूट अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी पदार्थ असतात. तर आपापल्या घराण्यानुसार, कुळानुसार ते पदार्थ बदलतात. आता कोकण किनारपट्टीची खासियत म्हणजे कोकण किनारपट्टीच्या बहुसंख्य भागामध्ये चक्क गौरीला मांसाहारी मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. त्या ठिकाणी कोंबडीचं किंवा बोकडाचं मांस असेल, चिंबोऱ्या म्हणजे खेकडे असतील, माशांचे निरनिराळे प्रकार असतील, हे सर्व तळण तुळण करून तिच्यासमोर ठेवलं जातं आणि तिला तो मांसाहारीच नैवेद्य दिला जातो. आता काही भागांमध्ये तर चक्क गौरीला दारू सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे. मांसाहारी नैवेद्य आणि दारू ठेवतात.
आता काही जण म्हणतील हे तर फार अयोग्य आहे. तर बघा, योग्य अयोग्य हे कोण ठरवतं? हा परमेश्वर ठरवतो. ठरवणारे आपण कोणी नाही. मी फक्त एवढंच म्हणेल की जी ती पद्धत ज्या त्या पद्धतीनुसार योग्यच आहे. योग्य कशी ती बघा. तुम्ही सत्वप्रधान असाल तर तुम्ही कांद्या लसणाचा वापर करू नका. गौरी तुम्हावर प्रसन्न आहे. जे राजस प्रधान असतील त्यांनी कांद्या लसणाचा वापर करावा. गौरी त्यांच्यावरही प्रसन्न आहे. आणि जे तमस प्रधान असतील त्यांनी खुशाल मांसाहारी नैवेद्य दाखवला तरी गौरी तो स्वीकारतेच. मांसाहारी नैवेद्य दिला म्हणून कोणाचं वाटोळं झालं असं आतापर्यंतही कोण्याही कोकण किनारपट्टीमधील भाविकाला घडलेलं नाही. कारण काय? तुम्ही जे स्वतः खाता ते तुम्ही भगवंताला अर्पण करता. तुम्हाला स्वतःला जे आवडतं ते तुम्ही ईश्वराला अर्पण करता. त्यामुळे शाकाहार काय, मांसाहार काय, राजसिक आहार काय, सर्व प्रकारचे आहार तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही ईश्वराला अर्पण केले. ईश्वर तो स्वीकारतो. असं म्हणतात ना की सज्जन कसायाला भगवंताने स्वतः मांस विकू लागलं होतं. भगवंत भावाचा भुकेला आहे, इतर गोष्टीचा नाही. दुसरा विषय असा की गौराईला त्या ठिकाणी सासरवासीन मानण्यात येतं. मग सासरवाशीन जेव्हा माहेरवाशीन म्हणून माहेरी येते तर माहेरी आलेल्या माहेरवाशिनीला सासरमध्ये काही भेटेल नाही भेटेल म्हणून माहेरचे लोक चोचले पुरवून सर्व चांगले चुंगले पदार्थ खाऊ घालतात. मग एखाद्या लेकीचं माहेर जर मांसाहारी असेल, मग तिच्या आईवडिलांनी जर तिला मांसाहारी भोजन घातलं, त्यामध्ये वावगं काय आहे? ज्या त्या घराण्याची ज्या त्या प्रांतानुसार पद्धत आहे. त्यामुळे जे मांसाहार दाखवतात तेही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. जे शाकाहारी दाखवतात तेही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. जे ओवळ्या सोहळ्यामध्ये करतात तेही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. बरं, विशेष म्हणजे जे मांसाहारी नैवेद्य दाखवतात ते स्वतः गणपतीला एक पडदा आडवा धरतात आणि पडदा आडवा धरून फक्त गौराईलाच मांसाचा नैवेद्य दाखवतात. आता तो मांसाचा नैवेद्य दाखवण्यामागचं कारण असं सांगण्यात येतं की गौरी पार्वती जेव्हा शंकराकडून रजा घेऊन माहेर पण भोगायला येते, त्यावेळेला शंकर तिच्या संरक्षणासाठी स्वतःची राक्षस आणि भूतावळ पाठवतो. कोटी भूतावळ पाठवतो. ही कोटी भूतावळ जी असते ही हा मांसाहारी नैवेद्य ग्रहण करते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, जे ठिकाणी गौरीला शाकाहारी नैवेद्य आहे तो गौरी स्वतः भक्षण करते. ज्या ठिकाणी तिला मांसाहारी नैवेद्य दिला जातो त्या ठिकाणी ती पात्रामधील फक्त गोडाचाच सुवास घेते आणि मांसाहारी नैवेद्य सर्व तिच्या कोटी भूतावळींना देते. त्यामुळे तोही सत्कारणीच लागतो. म्हणून शाकाहार दाखवा किंवा मांसाहार दाखवा, दोनही पद्धती आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत. आता येऊया आपण गौरीची गवर जागवणे म्हणजे काय. गौरी ज्या दिवशी जेवण करतात किंवा महालक्ष्मींना जेवण दिलं जातं त्या ठिकाणी विदर्भामध्ये काही गवर जागवली जात नाही, परंतु काही कोकण असतं, चित्पावन, ब्राह्मण आणि काही कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये, काही कोल्हापूर भागामध्ये रात्रीच्या वेळेला घागरी फुंकून गवर जागवली जाते. घागर घेऊन ती घागर फुंकली जाते आणि त्या ठिकाणी नाच आणि इतर काही भोंडल्याची गाणी वगैरे सादर केली जातात. काही ठिकाणी सासू सून नणंद भाऊजाई यांचे एकमेकींना खोचक टोमणे मारले जातात आणि तशी सुद्धा गवर जागवली जाते. गाण्यामध्ये एकमेकींची सटक काढली जाते, एकमेकींना फार नीचपणा दाखवला जातो, एकमेकींची ओढताण केली जाते, कान ओढले जातात. याला सुद्धा गवर जागवली जाते आणि फार मजा असते त्या खेळामध्ये. रात्र केव्हा जाते ही महिलांना कळत सुद्धा नाही. तिसरा दिवस येतो तो म्हणजे दुःखाचा यासाठी की गौरी महालक्ष्मीचं विसर्जन करायचं असतं. आता ह्या विसर्जनाच्या दिवशी एवढी वाईट परिस्थिती असते की आपल्या घरी 3 दिवस राहिलेली आपली सासूरवाशीन जी आपल्या घरी माहेर पण भोगायला आली होती ती गौराई वापस जाणार आहे. तिला आपल्याला विसर्जन करायचंय. धड आपण तिला बघू शकलो नाही, तिचं आपण दर्शन नीट घेऊ शकलो नाही. 3 दिवस आपल्या घरात होती पण आपण सारखे कामामध्ये व्यस्त होतो. याचा फार मोठे खंत महिला वर्गाच्या मनाला लागते. त्यांना वाटतं की आम्हाला एक दिवसही हिच्यापाशी बसून हिला निहाळता आलं नाही, हिला बघता आलं नाही, हिच्याशी 4 गोष्टी मनातील करता आल्या नाही. आणि अशा शास्त्रू नयनांनी मग ह्या गौरीला निरोप देण्याची तयारी सुरू होते. निरोप देण्याच्या दिवशी सुद्धा निरनिराळ्या पद्धती आहेत बरं का. शेवटच्या दिवशी गौरीच्या गाठी पाडल्या जातात किंवा पोवते तिला सादर केले जातात. पोवते सादर कसे केले जातात आणि गाठी कशा पाडल्या जातात याचा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक देत आहे, जेणेकरून तुम्ही गौराईला गाठी कशा पाडल्या जातात, पोवते कसे दिले जातात, त्याचं महत्त्व काय, कुठल्या कुठल्या वस्तू त्यामध्ये असाव्या हे सर्व सांगणार आहे. बरं, हे पोवते पाडण्यासाठी किंवा गाठी मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुवासिनी महिलाच पाहिजे असा दंडक आहे. परंतु मी स्वतः जगदंबा देवी संस्थांमध्ये ज्या गौराई बसवतो मी ह्या दंडकाला अक्षरशः डावललं. म्हणजे तुम्हाला सांगतो, पवत्याच्या गाठी मारत असताना आम्ही विधवा महिलांनाही सामावून घेतो, सुवासिनी महिलांनाही गाठी मारू देतो. अगदी आमच्यामध्ये काही आराधी मुलं गळ्यामध्ये
कवड्यांची माळ घालून अंबाबाईचा आराधी म्हणून स्वतः गाठी पाडायला बसतात. स्त्री पुरुष विधवा सर्वांना आमच्या इथे गाठी पाडण्याचा पोते बनवण्याचा अधिकार मी दिलेला आहे. मला वाटतं घरोघरी याचं अनुकरण व्हावं. थोडासा विषय या ठिकाणी भरकटेल, परंतु मागच्या वर्षी तुम्हाला गंमत सांगतो. मला एकाएकी जगदंबेने दृष्टांत दिला. आमच्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका ताईचं नाव मी जिथे घेणार नाही, पण त्या ताईचं नाव मला सांगितलं. जगदंबेने दृष्टांत दिला की तू ताबडतोब हिच्या घरी जा. मला वाटलं असा दृष्टांत मला का आला आहे, म्हणून मी न बोलावता बळजबरीने त्या ताईच्या घरी स्वतःहून गेलो. मी कधीही कोणाच्या घरी जात नाही, त्या ताईच्या घरी गेलो. जाऊन बघतो तर काय, ती बिचारी तोंड बारीक करून बसलेली. म्हटलं ताई, मला असं एकाएकी वाटलं ग की मी तुझ्याकडे यावं. मला देवीने तशी बुद्धी दिलीये का काय माहिती, पण तुझ्याकडे मला यावंच वाटलं. पण तू का तोंड बारीक करून बसलीस? ती म्हटली, अहो दादा, तुम्हाला काय सांगू, ते पहा, मी गाठी मारण्याचं सर्व साहित्य काढून ठेवलंय, पोते बनवण्याचं साहित्य काढून ठेवलंय. मी स्वतः 2-2 वेळेला 5 सुवासिनींना निमंत्रण देऊन आले, पण त्या बाया, मी स्वतः विधवा असल्यामुळे माझ्या घरी यायला तयार नाही. त्या म्हणतात विधवेच्या घरी आम्ही गाठी पाडायला येणार नाही. मला ऐकून फार प्रचंड वाईट वाटलं. मी स्वतः घरी आलो. घरून कवड्यांची माळ गळ्यात घातली. माझ्यासोबत आणखीन 2 सुवासिनी घेतल्या. आम्ही 3 जण त्या ताईच्या घरी गेलो. मी स्वतः पोते बनवायला घेतले आणि मी स्वतः गाठी पाडत बसलो. माझ्यासोबत इतर महिलांनी सुद्धा गाठी पाडल्या आणि त्या पद्धतीनुसार ती माऊली एवढी आनंदली आणि मला म्हटली की भाऊ, मला एका गोष्टीचं प्रॉमिस करा, पुढच्या वर्षीपासून तुम्ही माझ्या घरी गाठी पाडायला याल. मी कोणत्याही बाईला हातपाय जोडायला जाणार नाही. फार मला त्यावेळेला प्राऊड फील वाटलं. तसं या ठिकाणी म्हणून सांगतो की या विधवा प्रथेचा निषेध केला पाहिजे. गाठी मारणं काय, पोते बनवणं काय, महालक्ष्मीचा स्वयंपाक बनवणं काय, तिथेच दर्शन घेणं काय, सर्व अधिकार सर्वांना समसमान असलेच पाहिजे, कारण आपण मानवतावादी आहोत. असो, आता विषय येतो गौरीच्या विसर्जनाचा. विसर्जनाच्या दिवशी गौरीला काय नैवेद्य असतो, तर बऱ्याच ठिकाणी तिला वरण भाताचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी खीरपुरीचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी शेवयांच्या भाताचा नैवेद्य असतो किंवा शेवयांची खीर असते, तर बहुतांशी ठिकाणी तिला कानवले दिले जातात. कानवले म्हणजे काय, तर गव्हाच्या पिठापासून बनवलेली ओळ्या नारळाची करंजी. गव्हाच्या पिठापासून करंजी बनवतात, त्यामध्ये खोबरं आणि साखर भरतात आणि त्याला हातानेच मुडप देतात. ती करंजी हाताने मुडपून बनवलेली असते. तिला त्या ठिकाणी कानवला म्हणतात. हे कानवले उकडून घेतले जातात किंवा तेलामध्ये तुपामध्ये तळले जातात आणि असा कानवला गौरीला त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून देण्यात येतो. त्यानंतर योग्य मुहूर्त बघून गौरीचा मुखवटा हलवण्यात येतो आणि शास्त्रू नयनांनी गौरीला निरोप देण्यात येतो. आता महालक्ष्मीला वाटी लावत असताना तिला ज्या आपण संदुकामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवणार आहोत किंवा ज्या ठिकाणी तिला ठेवणार आहोत वर्षभरासाठी, तिच्यासोबत त्या ठिकाणी 2 लाडू तरी बांधून दिले जातात. ही वर्षभराची तिच्यासोबत चिदोरी असते. अशा पद्धतीनुसार गौरीचं आवाहन, पूजन आणि विसर्जन केलं जातं. आता या ठिकाणी गौरीच्या सोबत गौरीची बालकं सुद्धा असतात. ही जी गौरींची बाळं असतात, ही बाळं कोण, तर बघा, माझा जो अभ्यास आहे, जर आपण गौरीला त्या ठिकाणी पार्वती मांडलं तर तो जो गौरीच्या कडेवरचा मुलगा आहे तो विनायक झाला, म्हणजे तो गणपती झाला. म्हणजेच गौरीच्या समोर असणारा पुरुष मुलगा म्हणजे विनायक आहे, तर गौरीच्या समोर असणारी स्त्री मुलगी म्हणजे अशोक सुंदरी किंवा मनसा आहे, किंवा तिला आपण आणखीन काही स्वरूप देऊया. अशा पद्धतीनुसार ती गौरीची मानस पुत्री आणि मानस कन्या आहे. त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा छोटासा नैवेद्य ठेवलेला असतो. लाडू, करंजी असा गोडधोड नैवेद्य त्यांच्यासाठी असतो. काही ठिकाणी छोट्या कोथळ्यांवरती त्या पिल्ल्यांची स्थापना करण्यात येते, तर काही ठिकाणी त्या बालकांना किंवा त्या पिल्ल्यांना गौरीच्या रेडीमेड मूर्तीमध्येच काखेमध्ये स्थान दिलेलं असतं. आपापल्या स्थानाची आपापली पद्धत आहे. आता या ठिकाणी गौरी महालक्ष्मीला आपण दररोज विडा ठेवावा का, तर काही ठिकाणी फक्त महालक्ष्मी जेवणाच्या दिवशीच तिला विडा दिला जातो. परंतु माझी पद्धत अशी आहे की जगदंबा देवी संस्थांमध्ये 5 दिवसांच्या उभ्या महालक्ष्मी असतात. या महालक्ष्मी सप्तशृंगी माता, रेणुका माता आणि तुळजाभवानी अशा तिघींचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून उभ्या केलेल्या असतात. आम्ही 5ही दिवस दररोज संध्याकाळी न चुकता प्रत्येकीला विडा देतो. 5ही दिवस आम्ही तिला विडा देतो. काही ठिकाणी फक्त भोजनाच्या दिवशी देतात, आम्ही 5ही दिवस देतो. आता तुम्ही म्हणाल तुमच्या गौरी 5 दिवसांच्या कशा काय, त्याची सुद्धा एक मोठी रंजक कथा आहे. ती कथा मी जमलं जर शक्य झालं तर यावेळेला गौरी महालक्ष्मी बसल्यावरती तुम्हाला सांगेल. असो, आता ह्या ज्या गौरी आहेत, या गौरी जर कोणाला पहिल्यांदाच घ्यायच्या असतील तर पहिल्यांदाच गौरी घेताना काय करावं,
तर गौरी स्वतः जाऊन विकत आणू नये असं म्हणतात, तर ते आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांनी आपल्याला भेट म्हणून दिल्या पाहिजे. परंतु जर कोणाचे नातेवाईक तेवढे व्यवस्थित नसतील किंवा ते जर भाव खात असतील किंवा ते व्यवस्थित मानणारेच नसतील, अशा प्रसंगी काय करावं? मग तुम्हाला नातेवाईक नसतील तर तुम्ही तुमच्या गुरूंकडून गौरी घेऊ शकतात. जसं की माझी असणारी एक गुरुलेख आहे गोंदकर नावाची, जी शिर्डीमध्ये राहते. तर तिला त्या ठिकाणी गौरी हव्या आहेत, पण देण्यासाठी कोणी नातेवाईक नाहीये. तर मग मी तिला सांगितलं की गुरु ह्या नात्याने, गुरु वडील ह्या नात्याने तुला मी गौरी देतो. मग तुम्ही तुमच्या गुरुकडून, एखाद्या मित्राकडून, मैत्रिणीकडून किंवा तुम्ही एखाद्यासोबत नातं लावलं असेल, बहिणीचं, भावाचं, काकाचं, मामाचं, मावशीचं, तो रक्ताचा असो किंवा नसो, तुम्ही त्याला सांगावं की दादा मला गौरी हव्या आहेत, मला तुम्ही गौरी घेऊन द्या. आणि पहिल्या वर्षी फक्त गौरीचे मुखवटेच घेतले जातात आणि जे पहिल्या वर्षी स्थापना करतात त्यांनी ही स्थापना थेट कोथळ्यावरती न करता किंवा फायबर बॉडीवरती न करता पहिल्या वर्षी फक्त राशीवरती करावी. महालक्ष्मींच्या समोर 5 प्रकारच्या राशी टाकल्या जातात. काही ठिकाणी 7 प्रकारच्या राशी टाकल्या जातात, ज्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, मटकी किंवा त्यामध्ये एखादी डाळ, फक्त उडीद सोडून सर्व प्रकारची डाळ घेतली जाते. मसूर आणि उडदाची डाळ त्या ठिकाणी वापरत नाहीत, पण इतर सर्व धान्य टाकली जातात. मग पहिल्या वर्षी ही जी धान्याची रास असते, ह्या राशीमध्येच आपण त्या ठिकाणी गौरीचे मुखवटे बसवावे आणि दुसऱ्या वर्षीपासून तिला उभी करावी. जे पहिल्या वर्षी बसवणार असतील त्यांनी लक्षात घ्यावं की तुम्हाला मुखवटे दुसऱ्या नातेवाईकाकडून किंवा तुमच्या हितचिंतकाकडून घ्यायचे आहेत. आणि हो, हितचिंतकाकडून जर तुम्ही मुखवटे घेतले तर त्यांना त्याचे पैसे देऊ नये, कारण जर आपण त्यांना पैसे दिले तर ते आपणच विकत आणल्यासारखे होतील. त्यामुळे अशा नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून किंवा हितचिंतकांकडून घ्याव्या की ज्यांना ते मोफत द्याव्याशा वाटतील. नाहीतर आता काय आहे, घडलं असंच, एक उदाहरण आहे, म्हणजे मी उदाहरणाशिवाय बोलत नाही बरं का. आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला महालक्ष्म्या दिल्या आणि दिल्यावर सांगितलं की याचे 1200 रुपये होतात आणि त्या व्यक्तीने याला 1200 रुपये काढून दिले. हा किती लाजिरवाणा प्रकार आहे. मग देऊन फायदाच काय? त्यामुळे मन करावं मोठं आणि चोळी शिवू नका 2 बोटं, असं आमच्या इकडं म्हटलं जातं. त्यामुळे करावं तर मनापासून करावं. बरं, पुढचा विषय म्हणजे गौरी महालक्ष्मीचे मुखवटे घेतल्याच्या नंतर जर तो मुखवटा भंग पावला तर काय करावं? जर तो मुखवटा पहिल्याच वर्षी भंग पावला असेल तर विचलित होऊ नये, तो विसर्जन करावा आणि दुसऱ्या वर्षी नवीन मुखवटा स्थापन करावा. जर तो गौरी महालक्ष्मीचा मुखवटा 1-2 वर्ष वापरून भंग झाला असेल तरी तो विसर्जन करावा. ज्यांच्याकडे पुरातन गौरीचे मुखवटे असतील पण त्यांना नवीन मुखवटे स्थापन करायचे असतील आणि पुरातन गौरीचे मुखवटे हे सुस्थितीमध्ये असतील, ते खराब झाले नसतील, तर त्यांना टाकून देऊ नये. तर जुने मुखवटे समोर तांदूळाच्या किंवा धान्याच्या राशीमध्ये बसवावेत आणि नवीन तुम्हाला जे आवडत असतील ते मुखवटे गौरीला स्थापन करावे. जोपर्यंत मुखवटा भंग पावत नाही तोपर्यंत त्याला विसर्जन करू नये असा नियम असतो. त्याचं मात्र कटाक्षाने पालन करावं. आता काही भागांमध्ये मी बघितलं की गौरीला उलटा पदर दिला जातो परदेशी स्वरूपामध्ये. तर तो योग्य की अयोग्य? तर बघा, आपली आपापली मान्यता आहे. तुम्ही तिला 9वारी साडी नेसवा, 6वारी नेसवा, सरळ पदर द्या किंवा उलटा पदर द्या, ती सर्व गोष्टी स्वीकारणार आहे. कारण जसं तिचं माहेर तिला ठेवेल तशी ती राहणार आहे, त्याने काही फरक पडत नाही. काही ठिकाणी गौरीच्या नाकामध्ये आणि कानामध्ये नथ आणि कानात दागिने घालू नये असं म्हणतात. तर ही पद्धत मला फार चुकीची वाटते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या फार जवळच्या एका व्यक्तीच्या घरी गौरीची स्थापना दिवसेंदिवस होते. ते उलटा पदर देऊन गौरी बसवायचे, ती त्यांची पद्धत होती, ठीक आहे. पण ते नाकामध्ये नथ घालत नसे. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या जातीमध्ये कुठलीच महिला नाकामध्ये नथ घालत नाही. मग मी त्यांना म्हटलं, अहो महिला नाकात नथ घालत नाही, मग महिलेचा देवीचा संबंध कुठे आला? जगदंबेच्या नाकामध्ये नथ असते, गौरीच्या नाकामध्ये नथ मोरणी असते. तुम्ही नथ मोरणी घाला. आणि चक्क ते नाहीच म्हणत होते. मग त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये 2 स्त्रिया गेल्या आणि त्यांनी नाकामधली नथ मागितली आणि हाताने उचलून नाकामध्ये नथ घातली. जेव्हा हा दृष्टांत त्या घरच्या कर्त्या स्त्रीला घडला, दुसऱ्याच दिवशी ती माझ्याकडे आली आणि म्हटली, भाऊ तुमच्या मुखातून साक्षात लक्ष्मी बोलली, तुम्ही बोलले आणि रात्रीच माझ्या स्वप्नामध्ये 2 बाया आल्या आणि त्यांनी हाताने उचलून नाकामध्ये नथ घातली. आता आम्हाला नथी घालायची आहे, पण आमची काही हिंमत नाही, कारण कित्येक वर्षांचा आमचा रिवाज आहे. या नथी तुमच्या हाताने येऊन तुम्ही घाला. मी स्वतः माझ्या पैशाने 2 नथी विकत घेतल्या, त्यांच्या घरी गेलो आणि माझ्या हाताने त्या गौरींच्या नाकामध्ये मी गौरी जेवणाच्या दिवशी नथी घातल्या. आता त्यांच्या नाकामध्ये नथ घातली जाते. बरं, गौरीचे मुखवटे जर आपल्याला बदलायचे असेल ते कुठल्या कुठल्या प्रसंगी बदलता येतात? जर आपल्या कुटुंबावरती फार मोठं संकट आलं असेल आणि सुतक पडलं असेल,
एखाद्या कर्त्या महिलेचा पती गेला असेल किंवा एखाद्या पुरुषाची पत्नी गेली असेल किंवा एखाद्या वेळेला आई वडील गेले असतील, तर अशा प्रसंगामध्ये गौरीचे मुखवटे शक्यतोवर बदलले जातात, परंतु ते बदलावेच असा नियम मात्र नाही. अनेक पिढ्यानपिढ्यांचे मुखवटे सुद्धा संग्रही असतात, ज्यावरती अनेक लोकांचे मृत्यू कुटुंबामध्ये होऊन सुद्धा गौरीचे मुखवटे तेच कायम ठेवले जातात. ती पद्धतही योग्य आहे. दरवेळेला मुखवटे बदलण्याची गरज नाही. फक्त पितळाचे मुखवटे असतील तर तुम्ही पितळाच्या मुखवट्यांना पॉलिश करून त्यांना सोनं पाजू शकता, पितळेने त्याला चकाकून आणू शकता, उजळून आणू शकता आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे असतील त्यांना रंग करून आणला तरी सुद्धा चालेल. मुखवटे बदलण्याची फारशी आवश्यकता नसते. पुढचा विषय म्हणजे गौरी कुठल्या स्वरूपामध्ये असाव्या? पारंपरिक स्वरूपामध्ये असाव्या की आधुनिक स्वरूपामध्ये? तर बघा, गौरी माता पार्वती आहे, एक उग्र देवता आहे. त्यामुळे गौरी महालक्ष्मी पारंपरिक स्वरूपामध्येच पूजल्या जाव्या. हल्ली मी बघितलंय मोटरसायकलवरती बसलेल्या लक्ष्मी असतात. नर्सच्या स्वरूपामध्ये लक्ष्मींची स्थापना होते. काही कोरोना काळामध्ये नाकाला मास्क लावून महालक्ष्मींची स्थापना झाली. काही ठिकाणी गरबा खेळताना लक्ष्मींची स्थापना होते. काही ठिकाणी चुलीमध्ये फुंकताना लक्ष्मीची स्थापना होते. अशा विघ्न स्वरूपामध्ये जर आपण गौरीला पूजलं तर घरामध्ये संकट आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सांगतो, तिला लक्ष्मी स्वरूपातच ठेवावं. उभी ठेवा, बसलेली ठेवा, पाय दुमडून ठेवा, मांडी घालून पद्मासनामध्ये ठेवा, परंतु गौरी सारखीच उभी केली पाहिजे. त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज अजिबातच नको, नाहीतर आपण संकटाला आव्हान नक्कीच देऊ. आता ह्या गौरी महालक्ष्मीच्या काळामध्ये त्यांच्या समोर जे पदार्थ ठेवले जातात, हे पदार्थ उचलून खाल्ले तर चालतात का, असा एक प्रश्न मला मागच्या वर्षी विचारण्यात आला. घडलं काय, आपल्या जगदंबा देवी संस्थांमध्ये एक लहान मुलगा आला आणि त्याला देवी समोर ठेवलेले मोदक फार आवडले. त्याने मम्मीला हट्ट केला, मम्मी मला तो मोदक पाहिजे. ती म्हटली, नाही बाळा, महालक्ष्मीच्या समोरचं मागत नसतात. मी ऐकलं. मी चक्क त्यातील 5 मोदक उचलले त्या बाळकाच्या हातात दिले. म्हटलं, बिंदासपणे खा. ती म्हटली, अहो चालत नाही. म्हटलं, मी सांगतोय ना चालतं, तू खाऊ दे. बघा, गौरी आई आहे, माता आहे, जगदंबा आहे. तिच्या लेकरांनी तिच्या समोरचं उचलून घेऊन एखादा पदार्थ खाल्ला, ती रागवणार थोडीच आहे. हा, तो विषय वेगळा की 3 दिवस त्यांच्या समोरील पदार्थ उचलू नये असा दंडक असतो, कारण त्याने शोभा येते, त्या पदार्थांमध्ये चैतन्य येतं, त्यामध्ये तिचा आशीर्वाद येतो. परंतु एखाद्या लहान बालकाची किंवा मोठ्या व्यक्तीचंही मन एखाद्या लाडवावरती गेलंच तर एखादा लाडू उचलून खायला काही गौरी रागवत नाही बरं का. आपण तिची लेकरं आहोत असं समजायचं की तिचा तो काखेतला विनायक किंवा ती अशोक सुंदरी नावाची मुलगी तिची पिल्लावळ म्हणजे आपणच, आणि आपण तो उचलून खाल्ला तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीनुसार हे गौरी पूजनाचा हा सोहळा असतो, हा सण असतो, जो मला प्रचंड आवडतो. आवडण्याची काही कारणं आहे. सर्व घर एकोप्याने सर्व कामाला लागतं. सर्व घरामध्ये चैतन्याचं, उत्साहाचं आणि आनंदी वातावरण असतं. गौरीसाठी लगबग असते. महिला वर्गांना रात्रीच्या वेळेला मनातील सर्व हितगुज गौरी महालक्ष्मी सोबत करता येते आणि खरोखर आपल्या घरी माता लक्ष्मी गौराई माहेर वाशीण बनून आलेली आहे, हे सुख 3 दिवस अनुभवता येतं. आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला तर हा सोहळा 5 दिवस अनुभवायला मिळतो. जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजामध्ये 5 दिवसांच्या उभ्या महालक्ष्मी असतात. आता आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फुलोरा कसा बांधावा आणि गाठी कशा पाडाव्या हे दोनही व्हिडिओ त्या ठिकाणी मी लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्ही मागच्या वर्षीचे ते व्हिडिओ बघू शकता, कारण या वर्षीच्या गौरी आवाहनाला अजून वेळ आहे आणि या वर्षीचा व्हिडिओ जर तयार केला तर तो कमी लोकांना बघता येईल. त्यामुळे मागच्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक मी देतो. पोहतेच्या गाठी कशा मारल्या जातात आणि अगदी आम्ही पुरुषांनी सुद्धा गाठी मारलेल्या सर्व त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता पुढचा विषय म्हणजे गौरी महालक्ष्मीची स्थापना 3 दिवस झालेली असताना घरातील पैसा घराबाहेर नेऊ नये असं म्हणतात. यामध्ये कितपत तथ्य आहे बघा. कारण काय, कारण आमच्या इथे एक कुटुंब आहे, ते कुटुंब असं म्हणतं की 3 दिवस घरातील पैसा बाहेर जाऊ नये म्हणून ते 3 दिवसांचं सर्व किराण्याचं सामान पहिलेच आणून ठेवतात. अगदी माचीसच्या पेटी सगळं लिस्ट करतात. पण मी मानतो असं काहीही नसतं. बघा, गौरी आणि महालक्ष्मी ह्या 3 दिवसामध्ये घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ नये असं जर आपण म्हटलं तर मग बाहेरची लक्ष्मी घरात आलेली चालते का? बाहेरचा पैसा घरामध्ये आलेला चालतो का? ही निवड अंधश्रद्धा आहे. त्यामुळे जर एखादी वस्तूची तातडीने गरज लागलीच तर तुम्ही जाऊन ते विकत आणू शकता, पैसा खर्च करू शकता, कसलीही हरकत नाही. फक्त एक आहे, गौरी महालक्ष्मीच्या 3 दिवसांच्या काळामध्ये शेतामध्ये नांगर फिरवू नये म्हणतात, कोणाला व्याजाने पैसे देऊ नये म्हणतात आणि आळस देणे, बोंबा मारणे, जांभळ्या देणे आणि बोटं मोडणे ही कर्म निषिद्ध मानण्यात येतात. ती आपापल्या प्रथानुसार परंपरा आहे.
गौरी महालक्ष्मी काळामध्ये केस कापू नये, त्याबरोबर नख कापू नये, ही सुद्धा एक प्रथा आहे. आपण त्या प्रथांचं पालन केलं पाहिजे. अशा पद्धतीनुसार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आपण गौरी महालक्ष्मी या सणाबद्दल माहिती बघितली, पूजेच्या पद्धती बघितल्या, त्यांची तफावत बघितली, योग्य अयोग्य प्रकार बघितले. आता गौरीचे जुने मुखवटे जर विसर्जन करायचे असतील तर ते कसे करावे याचा सुद्धा एक व्हिडिओ बनलेला आहे. तर अशाच आणखीन काही गौरीबद्दल जर मला इंटरेस्टिंग माहिती वाटली, रोचक माहिती वाटली ती नक्की मी समोर आणेल. आणि जगदंबा देवी संस्थानमध्ये 5 दिवसांच्या गौराया का असतात याची आख्यायिका जर सांगायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी गौरी स्थापन झाल्यावरती आख्यायिका सुद्धा तुम्हाला संपूर्ण सत्यकथेनिशी नक्की सांगेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोचक माहितींसाठी आम्हाला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब. नमो आदेश.